नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वाद संगम इन मराठीमध्ये स्वागत आहे. आपण आज तांदळाची खीर बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे इथं 1 वाटी आणि अर्धी वाटी अशी मिळून 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट आहेत आणि त्यासाठीच 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि ह्या वेलची आहेत. 5 ते 7 वेलची घेतल्या तरी चालतील. आणि आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून आणायचे आहेत. आणि आता आपण हे तांदूळ 2 चमचे तूप टाकून चांगले परतून घेणार आहोत. खमंग वास येईपर्यंत. तांदळाचा कलर नाही बदलला पाहिजे, पण चांगले गरम झाले पाहिजेत. आपण हे तांदूळ छानपैकी भाजून घेतलेले आहेत. पण एक लक्षात घ्या, जेवढे चांगले तुम्ही तांदूळ भाजताय ना, तेवढ्याच तुमच्या खिरीला स्वाद सुंदर येणार आहे. तांदूळ झाल्यानंतर भाजून त्याच कढईत 1-2 मिनिटं ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत. आता आपण दूध तापू ठेवूया. आता हे दूध 9 वाट्या दूध आहे. आता दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. उकळी आणून त्याला 10 मिनिटं आपल्याला त्याला तसंच उकळवत ठेवायचं आहे. आता आपण हे भाजून घेतलेले जे तांदूळ आहेत ना, त्यातलेच मी थोडेसे तांदूळ 1-2 चमचे तांदूळ मी बाजूला काढून ठेवत आहे. हे 2 चमचे काढून घेतलेले तांदूळ आहेत आणि हे तांदूळ आणि हे 2 वाट्या साखर आणि हे वेलची, हे आपण सगळं थोडंसं पाणी घालून बारीक करून मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घेणार आहोत. आता आपलं दूध 10 मिनिटं उकळलेलं आहे. आता आपण हे गरम करून घेतलेले तांदूळ ह्यात टाकणार आहोत आणि ह्याला 10 मिनिटं झाले की मग आपण ते बारीक केलेली पेस्ट ह्यात टाकणार आहोत. याला आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे अगोदर आणि मग मीडियम टू हाय फ्लेमवर याला शिजवायचं आहे. अधूनमधून लोही केलं तरी चालेल. आणि आपण आता ते तांदूळ टाकून 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण हे जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते साखर आणि तांदूळ ते टाकत आहोत. आणि आता याला 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आता आपण हे ड्रायफ्रुट्स यात टाकणार आहोत. बघा आपली खीर किती सुंदर झालेली आहे. दुधाचं आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या मतानुसार ठेवू शकताय, पण मला वाटतंय की हे योग्य राहील.